सपोज मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, मी माझा स्वतःचा अभ्यास केला तर माझं सिलेक्शन होऊ शकतं का? किंवा मी अकॅडमी का लावावी असं का वाटतं? म्हणजे अकॅडमी लावलीच पाहिजे का? आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर मी सर्वात पहिल्यांदा सांगेल की मी एका अकॅडमीचा डायरेक्टर आहे या नात्याने मी सांगतोय की कुठलीही अकॅडमी न जॉईन करता विद्यार्थी हा यशस्वी होऊ शकतो. त्याची जी पोस्ट आहे ती पोस्ट अचीव करण्यासाठी त्यांनी स्वतःहून घरी अभ्यास जरी केला तरी तो यशस्वी होऊ शकतो. कुठलीही अकॅडमी जॉईन केली पाहिजे अशा मताचा मी अजिबात नाही. परंतु आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना यांचा अभाव आढळतो. बरोबर. म्हणजे नक्की काय वाचायचंय? आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही विचारत असतो की तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करताय, तयारी करताय, त्याचा सगळ्यात पहिल्यांदा अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे का? तर 90% विद्यार्थ्यांना आपल्याला जी पोस्ट द्यायची आहे, मग ती MPSCची असू द्या किंवा UPSCची असू द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना कलेक्टर व्हायचं असेल तर कुठली परीक्षा द्यायची हे पण माहित नसतं. म्हणजे पुरेपूर माहिती नसल्यामुळं कदाचित काय होतं की स्वतःहून अभ्यास करायला गेलं तर आपलं जे उद्दिष्ट आहे ते अचीव करण्यासाठी बराचसा वेळ आपला जाऊ शकतो. आणि आताचं हे जे शतक हे 21वे शतक आहे. विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी ह्या शॉर्ट मध्ये पाहिजे असतात. बरोबर. आणि जर त्या शॉर्ट मध्ये नाही मिळाल्या तर ते पुन्हा त्या गोष्टी घेण्याचा किंवा त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करत नाही. बरोबर. म्हणजे जर तुम्ही UPSC किंवा MPSC परीक्षेच्या माध्यमातून जर अधिकारी होणार आहे तर एका दिवसात अधिकारी होणार नाहीये. बरोबर. त्याच्यासाठी एक सर्टन टाइम लिमिट आहे. तुमचा अभ्यास किती चांगला होतोय हे महत्वाचं आहे. अभ्यास करताना तुम्ही कुठल्या गोष्टी वाचताय, कुठली रेफरन्स बुक वाचताय, कुठली पुस्तकं वाचताय. आणि सगळ्यात महत्वाचं माझं सांगणं आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमच माहित नाही. म्हणजे तुम्ही ज्या परीक्षा देण्याचा प्रयत्न करताय त्याचा अभ्यासक्रम सुद्धा तुमचा तोंडपाठ नाही. बरोबर. मग तुम्ही वाचताना कसं काय डिसाईड करणार की हा आपण जो कन्सेप्ट वाचतोय हा अभ्यासक्रमात आहे का त्याच्या बाहेरचं काहीतरी वाचतोय? बऱ्याचदा असं होतं की मग विद्यार्थ्यांचं स्वतःला अनालिसिसच करता येत नाही. बरोबर. आणि अनालिसिस करताना त्यांना ते अनालिसिस कधी करता येतं ज्यावेळेस ते परीक्षेची अभ्यासाची तयारी करतात, परीक्षेसाठी फॉर्म भरतात, परीक्षेच्या डेट्स येतात, डेट्स आल्यानंतर परीक्षा देतात आणि त्याच्यानंतर परीक्षा दिल्यानंतर अँसर की येते. अँसर की आली का आपण आपला स्कोर चेक करतो आणि मग आपल्याला अंदाज येतो की आपलं सिलेक्शन होणार आहे का नाही होणार आहे. त्या टायमाला त्या विद्यार्थ्यांना कळतं की आपण वर्षभर जे काय वाचलेलं आहे ते काही रिलिव्हंटच नव्हतं. बरोबर. किंवा बरेचसे कन्सेप्ट असे होते की जे आपण वाचले त्यातले परीक्षेला आलेच नाही. तर याच्यामुळं होतंय काय की याच्यामुळं जो स्वतःहून अभ्यास करतो सगळेच जण हुशार नसतात. स्वतःहून अभ्यास करताना काय होतं की हा जो वेळ वायाला जातोय हा वेळ जर तुम्हाला कुठेतरी त्याचं सेव्हिंग करायचं असेल बरोबर. हो. तर मग तुम्हाला एखाद्या अकॅडमीचा किंवा एखादं त्या क्षेत्रातलं कोणी अधिकारी असेल तो जे काही गोष्टी सांगतोय त्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुमच्या कृती व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे वेळेला महत्व आहे. एकदा वेळ हातातून गेली की परत येत नाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला कळत नसेल की स्पर्धा परीक्षेची तयारी करताना नक्की काय करायला पाहिजे आणि योग्य मार्गदर्शन पाहिजे तर अकॅडमी जॉईन करणं कंपल्सरी आहे.